आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत तर सुरुवात करूयात या क्षणाच्या काही महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा। ऑडिशनच्या नावाखाली मुलांना डांबून ठेवलेल्या रोहित आर्याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू। पोलिसांनी स्टुडिओतील 17 मुलांची केली सुखरूप सुटका। स्वच्छता मॉनिटर अभियानावरून रोहित आर्यानं दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना केलं होतं उपोषण। सरकारनं पैसे थकवल्याचा आर्यानं केला होता आरोप, तर केसरकरांनी फेटाळले आरोप। रोहित आर्याला सरकारनं दिलेलं पत्र। न्यूज 18 लोकमतच्या हाती। रोहितला प्रकल्प राबवण्यासाठी निधी मंजूर केल्याचं पत्र समोर। याच प्रकल्पाचे पैसे सरकारनं थकवल्याचा आरोप। मनसेच्या मेळाव्यात ईव्हीएम हॅकिंगचं प्रात्यक्षिक। 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे। दिल्लीलाही कळलं पाहिजे इथे काय आग लागली आहे। राज ठाकरेंचं मोर्चाला येण्याचं आवाहन। शिवरायांच्या किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारलं तर फोडणार। राज ठाकरेंचा इशारा। मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी करणार। राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना। 6 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश। बच्चू कडूंशी चर्चा सुरू असताना सरकारचा GR। सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जारी। 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार परीक्षा। आयसीसी महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय संघाची धडक। 7 वेळा चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा केला भारतानं दणदणीत पराभव। जेमिमाची नाबाद 127 धावांची खेळी। आणि जिओ युजर्सना मिळणार पुढील 18 महिने मोफत गुगल जेमिनी AI प्रोचं सबस्क्रिप्शन। जिओ आणि गुगल दरम्यान झाला करार। रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी AI सर्वांसाठीची केली घोषणा।